राज्यातील प्रतिष्ठित ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या 2026-28 या दैववार्षिक कार्यकाळासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत दिलीप शिंदे यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवत संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, तर कार्याध्यक्ष पदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत दीपक शेलार यांनी प्रतिस्पर्धी विकास काटे यांचा पराभव करत जायंट किलर ठरण्याचा मान मिळवलाय। खजिनदारपदी राजेश शेटकर यांनीही बिनतोड विजय नोंदवून इतिहास रचलाय। ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निपक्ष वातावरणात पार पडण्यासाठी ठाणे महापालिकेचे निवृत्त अधिकारी महेश राजदेरकर यांनी निवडणूक अधिकारी तर प्राची डिंगनकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पडली। प्राची डिंगनकर यांच्या संपूर्ण टीमचं बहुमोल योगदान या निवडणूक प्रक्रियेसाठी लाभलंय। अध्यक्षपदासाठी दिलीप शिंदे, अमोल पवार, दीपक दळवी आणि सुरेश साळवे यांच्यात चौरंगी लढत रंगली। त्यामध्ये दिलीप शिंदे यांनी 71 मते मिळवत विजय संपादन केलाय, तर दीपक दळवी यांना 50 मते मिळाले। कार्याध्यक्ष पदाच्या लढतीत दीपक शेलार यांनी 75 मते मिळवून विकास काटे यांचा पराभव केलाय। खजिनदार पदासाठी झालेल्या मुकाबल्यात राजेश शेटकर यांनी 77 मते मिळवत राहुल क्षीरसागर यांच्यावर मात केली। दरम्यान उपाध्यक्षपदी निलेश मंडलिक, सचिवपदी राजीव डाके आणि सहसचिवपदी प्रसाद सकट यांची बिनविरोध निवड झाली। कार्यकारिणी सदस्यांच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निकेश शार्दूल यांना 90, गजानन हरिमकर 71, अमर राजभर 65, सचिन देशमाने 58, नितीन दुधसागर 55 आणि प्रफुल्ल गांगुर्डे 54 हे विजयी ठरले। महिला सदस्य पदासाठी सारिका साळुंखे यांनी 86 मते मिळवत विजय मिळवला। नूतन कार्यकारिणीचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। आज ठाणे दैनिक पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक झाली। एक खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक झाली। ह्या पत्रकार संघाचं नाव फक्त राज्यात नाही तर देशामध्ये घेतला जातो। इथे एकजूट आणि विकासाची कामं आणि सर्वांनी मताने एकाने निर्णय घेणं हा पत्रकारांचा अजेंडा असतो। आज खूप सुंदर असं वातावरणामध्ये ही निवडणूक झाली। 21 मताच्या फरकाने मी अध्यक्षपदी जिंकून आलो। आमचे कार्याध्यक्ष दीपक शेलार, खजिनदार राजा शेटकर आणि तो सरचिटणीस हे बिनविरोध आलेत। सचिव म्हणून आहेत विकास काटे ते बिनविरोध आलेत। उपाध्यक्ष आमचे निलेश मंडलिक बुवा जे आमचे म्हणतो ते आमचे बिनविरोध निवडून आलेले आहेत। अमर, निकेश, गजानन, प्रफुल्ल, सारिका, सचिन आणि नितीन दुधसागर म्हणजे आम्हाला त्यांनी दूधच पाजलेलं आज, तर ते हे सगळेजण जिंकून आलेले आहेत। राजू डाके तर बिनविरोधच आलेले आहेत। हे खूप चांगल्या पद्धतीने ही निवडणूक झाली आणि दरवर्षी 2 वर्षांनी अशी ही निवडणूक होत असते। निवडणूक झाल्यानंतर उद्यापासून आम्ही सगळेजण दोन्ही ग्रुप एकत्र काम करत असतो, त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे। आणि आज खूप एन्जॉय केलं की इथे महापालिकेचे जे कर्मचारी PRO आहेत प्राची डिंगनकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने निवडणूक कंडक्ट केली आणि खूप चांगल्या पद्धतीने राजदरकर त्यांच्या सुपरवायझन खाली ही निवडणूक झाली आणि खूप आनंदात जवळपास आमचे 129 मतदार आहेत आणि मतदानाचा हक्क बजावला। सकाळपासून वातावरण खूप होता। गेल्या 8 दिवस प्रचाराचा धुमाकूळ सुरू होता आणि खूप जशी लोकसभा विधानसभा असते त्या पद्धतीने ही निवडणूक झाली आणि यापुढे एकजुटीने आम्ही सगळेजण काम करू आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी ज्या योजना आहेत, काही त्यांच्या अडीअडचणी आहेत, कुठल्या काही कटुता झाली तर ते मिटवण्याचा प्रयत्न आम्ही सगळं टीम म्हणून 11 जण 13 जण आहेत ते 13 जण आम्ही करणार आहोत आणि यापुढे अशाच पद्धतीने काम करत राहू। आवर्जून सांगू इच्छितो की ह्या विजयामागे सर्व श्रेय हे माजी अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष संजय पितळे आणि संस्थापक अध्यक्ष कैलास महापती, संजय भालेराव, अनिल शुक्ला, आनंद पांडे आणि आमचा बाबू वीरेंद्र मिश्रा, मनोज वाजपेयी आणि याच्यासारखे अनेक मंडळी आणि आमचे हॉस्पिटलमध्ये आजारी असताना सुद्धा या ठिकाणी मदतीचा हात पुढे करणारे आणि सगळ्या म्हणजे सूत्र हलवणारे मनोज देवकर याच्यासह सर्वजण आहेत की आता नाव घेणं मुश्किल आहे। त्यामुळे जी मंडळी आहेत या ठिकाणी सहभागी झाले आणि आम्हाला जे सर्वस्वी पण ह्या विजयाचे श्रेय मी प्रामुख्याने
कैलास महापती आणि संजय पितळे यांना देऊ इच्छितो. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. गणपती बाप्पा